चल ना चल राजा, गप्पा बास झाला, उशीर होतोय मला. मम्मी प्लीज. प्लीज नाही नाही, काही नाही. येतोयस की नाही सांग तेवढं. चल चल, गुड बॉय. चल. मम्मी मी वॉटर बॅग घेतली का नाही लक्षात नाहीये. बघ मी तुला कधीपासून सांगते सोहम, तू आवर 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 म्हणून नुसता टाइमपास करतोयस तू. बाबांना सांगणार आहे तू. आजोबा. अरे हजार वेळा सांगून झालंय असं एकदम त्यांना मिठी मारत जाऊ नको म्हणून. तुझ्या वयाचे आहेत का ते आता? त्यांना नाही सहन होत असा धसमुसळेपणा. तुझी आई म्हणते ते खरं आहे रे बाबा. म्हातारपणात काही झेपण असं होतं, नाती सुद्धा जड जातात. तिथे वजनाचं काय? का उगाच तिरक बोलता बाबा? माझं बोलणं तिरक आहे आणि तुमचं वागणं ते तिरक नाही. त्याचा नाही विचार केला कधी? सोहम, काय राहिलं होतं तुझं आत? वॉटर बॅग. जा लवकर घेऊन ये. आणि 10व्या मिनिटाला घराच्या बाहेर पडतोय आपण. आणि माझी फाईल घेऊन ये जरा दिवाणावरची. बाबा तुम्ही उगीचच विषय वाढवताय. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमच्या पिढीचा. कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली समजूनच घेत नाही तुम्ही. प्रॅक्टिकली समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं? तुमच्यासारखा व्यावहारिक विचार करायचा मी नाही. ते आम्हाला कोणी शिकवलंच नाही ना. मेंदूपेक्षा मन श्रेष्ठ असं मानणारी माणसं आम्ही. भावनेला आम्ही जास्त महत्व देतो. घर भावनेवर चालत नाहीत, त्यासाठी पैसाच लागतो. घर पैशावर चालतात पण टिकतात भावनेवर. हे बघा बाबा, हा वाद कधीही संपणार नाहीये. आम्ही आमचा निर्णय घेतलाय आणि तुमच्या निर्णयाची वाट बघतोय. माझा निर्णय ठरलाय. मी हे घर विकणार नाही. हे घर म्हणजे श्वास आहे माझा, श्वास. माझ्या संसाराच्या एक एक आठवणी जुळल्या त्या घराशी. माझ्या बायकोनी माझा आणि तुझ्या नवऱ्याचाच फक्त सांभाळ केलेला नाही ग, तर या दगड विटांच्या घरावर तितकंच प्रेम केलं. भिंतीचा एखादा पोपडा कधी पडला ना तर खळखण पाणी यायचं तिच्या डोळ्यात. तुळशी वृंदावन रस्ता रुंदीकरणात गेलं तर 4 दिवस घास उतरला नाही तिच्या घशाखाली. माझ्या यशोदेच्या कुशीत वाढलेला हा माझा मुलगा, त्याला तरी किंमत असेल असं मला वाटलं होतं, पण नाही. तोही तुझ्यासारखाच प्रॅक्टिकल विचार करणार. हो, आणि त्यात काही गैर आहे असं वाटत नाही मला. व्हाय डोंट यू अंडरस्टँड बाबा? नवं घर ही आपली गरज आहे. गरज आणि चैन याच्यात गल्लत करू नकोस. स्टेटस, केवळ स्टेटसच्या हव्यासापायी तुम्हाला हे कॉम्प्लेक्सचे वेध लागलेले आहेत. मला सांग ना, काय 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 वाईट आहे हे घर? काय वाईट आहे? चांगलं तरी काय आहे? ती जुनाट बांधणी, तीच पडकी वाडी. 4 मोठी माणसं आत शिरताना 100 वेळा विचार करतात. शहरात मोक्याच्या ठिकाणी आहे हाच काय तो प्लस पॉइंट. बाबा, हेच घर जर आपण विकलं ना तर किती मोठी किंमत येईल तुम्हाला कल्पना नाहीये. ह्या घराची किंमत तुला कळलीये? आजोबा. अरे काय रे राजा? हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू राजा, थँक्यू. आजोबा माझ्यासाठी काय आणलेत स्वीट्स?
आणलेत ना, पेढे आणलेत, गणपती समोर ठेवले होते, हे तुझ्यासाठी आणलेले आहेत. आवडतात तुला? हो. हं, घे. खाणार ना? हा? तुझ्या आजीला सुद्धा खूप पेढे आवडायचे बरं का. स्वामी. बरं काय रे, तू आता शाळेत केव्हा जाणार आहेस? नाही, आज शाळेला सुट्टी आहे. मग आता निघालायस कुठे? रोजी आंटीकडे. रोजी आंटीकडे? का माझ्या बरोबर इथे राहायला तुला आवडत नाही? मी किती वेळा आईला सांगितलं, पण ती माझं काही ऐकतच नाही. काय करणार, लहान आहे ना मी. अरे हो, लहानपणात आणि म्हातारपणात हेच दुःख असतं. सगळेजण आपल्यावर आपली मतं लादत असतात आणि आपल्याला ते त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला माहिती असून सुद्धा. आजोबा, हं. तुम्ही तिला सांगा ना प्लीज. चला सोहम, फार झाला टाइमपास. चल चल चल. ए आई, ते बघ ना गं काय म्हणतायत. काय? नाही नाही, आज सोहमच्या शाळेला सुट्टी आहे ना, मग त्याला राहू दे की नाही माझ्यासोबत नाही, इथे. नको. त्याला आता इतर दिवशीही रोजीकडे राहायची सवय व्हायला हवी. रोजी? अगं पण का? उद्या आम्ही हे घर सोडून दुसरीकडे गेलो आणि त्याने तुमच्यासाठी हट्ट धरला तर काय करायचं आम्ही? अगं तू एवढासा प्लीज बाबा, तुम्ही जर आमचं ऐकणार नसाल तर आम्हीही तुमचं ऐकायला बांधील नाही. चल रे, एक फाईल आणायला आजोबा, सांगितली, तिथे आजोबा. सापडली नाही त्याला. चल लवकर. रडतेस तू? नाही, रडू नकोस. आजच्या दिवशी रडायचं नाही. अगं, आपल्या नशिबाचे भोग आहेत ते भोगायला पाहिजेच ना. नाही, मी रडत नाहीये. मी रडत नाही. माझ्या डोळ्यात एकही पाण्याचा थेंब नाहीये. अगं, माझ्या सोबतचे सगळे पाच ते आवळत चाललेत ग दोघ जण. त्या एवढ्याच्या सोहमला सुद्धा माझ्यापासून दूर करतायत ते. तू मला सोडून गेलीस ना, तेव्हा एकटेपणाच्या कल्पनेने मी असंच कावरा बावरा झालो होतो. डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा की एकटं राहायचं नाही. त्याच गोष्टीला हे इनकॅश करतायत, त्याच गोष्टीला. आय एम सॉरी. पण तू मला एकट्याला टाकून निघून गेलीस ना, म्हणून त्याची शिक्षा म्हणून तुला मला रडताना पाहावं लागणारच आहे. सोहम, माझा नातू. छान आहे. अगदी लाघवी आहे ना. हो. हो, तसाच आहे तो. सारखा आजोबा आजोबा करून माझ्या भोवती घोटाळत असतो. त्याला अजून कळत नाही ना, म्हाताऱ्या माणसांची इतकं प्रेमाने वागायचं नसतं म्हणून. म्हणजे तुम्ही कॉफी घ्या ना. कॉफी घ्या. हो. कॉफी घ्या. तुम्ही तिथे चक्कर येऊन पडलात म्हणजे? पूजेचं साहित्य विकते मी घरोघरी जाऊन. बर. त्यासाठीच तुमच्याकडे आले होते. आणि द्या द्या. सावकाश 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 सावकाश. एक विचारू? हो, विचारा ना. तुम्ही एवढे प्रेमाने का वागलात माझ्याशी? म्हणजे? नाही म्हणजे आपली ओळख ना देख तरी सुद्धा तुम्ही. हा हा हा. उम्र का तकाजा है. हा? वय वय वय. समदुःखी आणि समवयीन माणसं नेहमी एकमेकांना मदत करत असतात. येते मी.
नाही फार घाई आहे का? हो, म्हणजे या एरियातली 20-25 घरं करायची आहेत आणि मग घरी जायचंय. घरी कोण कोण असतं तुमच्या? मुलगा, सूनबाई, 2 गोजीरवाडी नातवंड, अरे वा. यापैकी कुणीही नाही. आता फक्त आठवणी. म्हणजे त्यांचं काय बरं वाईट? छे छे, तिथे लांब अमेरिकेत अगदी सुखात आहेत ते. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझा. सूनबाई डॉक्टर आहे. नातवंड कॉन्व्हेंटमध्ये शिकतात आणि तशीच वागतात. मग तुम्ही तिथे का नाही जात राहायला अमेरिकेत? सूनबाई कडक शिस्तीची आहे ना माझी. काय बोललात? हा, माझी सूनबाई कडक शिस्तीची आहे. जुने संस्कार, जुनं फर्निचर, जुने आई वडील घरात ठेवायला नाही आवडत तिला. मुलगा पैसे पाठवतो ना तुम्हाला? पाठवतो ना, चांगले डॉलर्स मध्ये पाठवतो. मग तरी तुम्ही दारोदार जाऊन हे असं? तेवढ्यावरच तर जगते मी. त्याने पाठवलेले पैसे बँकेत टाकते. तेवढाच त्याचा इथला बँक बॅलन्स वाढता राहील. नाही, मी मी त्रागा वगैरे काही करत नाही. ब्लड प्रेशरची गोळी वगैरे मी घेतली. मला कळत नाही मी शांत म्हणजे काय करायचं, शांत कसं राहायचं मी? स्वामी, राजन, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोला. इतका वेळ कुठे होतास? मित्रांची पार्टी होती ऑफिसच्या. मग बापाला सांगायची गरज नाही वाटली? त्यात काय सांगायचंय? परस्पर एखादा कार्यक्रम ठरू शकत नाही का? पण फोन करावा असं नाही वाटलं? हा, ती पद्धत नाहीये का? हे आपले संस्कार नाही आहेत. आपला बाप काळजी करत असेल अशी जराशीही शंका तुझ्या मनात आली नाही? थांबा बाबा, 1 मिनिट. ए, आता थांब. मग तू बोल काय ते. हे काय दरवेळेला? मी बोलतो. काय म्हणाला तू? काळजी? खरंच का हो तुम्ही आमची काळजी करता? तुमच्या वागण्यावरून तर तसं वाटत नाही अजिबात. मी अजूनपर्यंत तुमच्यासाठी जेवायचं थांबलोय. अगं बाई, खरं तर गरज नव्हती थांबायची. समोरच्या हॉटेलमधून थाळी मागवता येऊ शकत होती. शिवाय 11 वाजून गेले तरी आम्ही दोघं आलो नाही म्हणजे जेवायला आम्ही नाही हे गृहीत होतो. तर तुम्ही जसं समोरच्याला गृहीत धरता ना तसं मला गृहीत नाही धरता येत. कशाला वाद वाढवताय बाबा? बघा आम्ही खूप थकलोय. आम्हाला झोपेची गरज आहे. प्लीज. नाही नाही राजन, राजन, आज काय तो सोक्ष मोक्ष लागू दे. ते तुमच्याच हातात आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. निर्णय मी घेतलाय. मी हे घर विकणार नाही.
नाही 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 नाही. माझा निर्णय पक्का आहे, मी घर विकणार नाही. मग प्रश्नच मिटला. गुड नाईट. थांब थांब राजन, जे काय सांगायचं ते आत्ताच सांगून टाक. आणि इथेच आज सोहम झोपलाय. उगाच उद्या सकाळी त्याच्या समोर मला तमाशे नको. मी तमाशा करतो? काय काय म्हणायचं तुझ्या बायकोला? हे बघा बाबा, शब्दशः अर्थ घ्यायची काही गरज नाहीये. सोहम समोर सारखे हे असे विषय काढून तुम्ही त्याची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करता, हे हो. खरंय. कारण सहानुभूती मिळावी ज्याच्याकडनं मिळावी असा तो एकटाच आहे. त्याला अजून काय योग्य काय अयोग्य कळत नाही ना, म्हणून. राजन, या वादाला शेवट नाही. तू सांगून टाक का मी सांगू? एक मिनिट थांब, मी सांगतो. बाबा, बरोबर 2 आठवड्याने आम्ही शिफ्ट करतोय. कुठे? दादरला भाड्याची जागा बघितली आम्ही. हे शुद्ध ब्लॅकमेल आहे. असं तुम्हाला वाटतं बाबा, पण खूप विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. अरे पण स्वतःच्या घरातनं भाड्याच्या घरात जाणं हा कुठला शहाणपण आहे? काय करणार आम्ही? अहो, नाईलाज आहे आमचा. राजन, तू मला एकटं टाकतोस. अशी तुमचीच इच्छा आहे बाबा. बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला सांग, सोहमचं काय? सोहमचं काय? त्याला शाळा लांब नाही का पडणार? नाही, त्याची काळजी करू नका. ती व्यवस्था केली आम्ही. स्कूल बस आहे, खासगी वाहन असतात. पैसे दिले की सगळं मिळतात. पैसे दिले की आई वडील मिळतात का? बाबा, आता हे नक्की आहे की आपण या घरात एकत्र राहू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःला बदलायला तयार नाही आहात. आणि तडजोडीचा मक्ता काय फक्त आम्हीच घेतलाय? नाहीतर काय. तेव्हा प्लीज आम्हाला जाऊ द्या. तुम्हाला हवं तेव्हा आमच्या दादरच्या घरी या, पण आम्हाला मात्र इथे बोलवू नका. गुड नाईट. चल रे. गुड नाईट. फक्त मालती. फक्त मालती म्हणायचं अशोकराव. हे तुम्हालाही लागू पडतं. अशोकराव नाही, नुसतं अशोक. हा? बाबा, हा एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला आम्हाला विचारावं असं वाटलं नाही? तुम्ही निर्णय घेतला तेव्हा मला विचारलं होतं. पण पण आमच्या निर्णयाने आपलं रेप्युटेशन धोक्यात येत नव्हतं बाबा. पण माझं आयुष्य धोक्यात येत होतं ना. बाबा, कोण कुठली बाई अचानक आपल्या घरात येते काय? तुम्ही तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय काय घेता? काय इमेज होईल आपली सोसायटीत? सून आणि मुलगा बापाला टाकून निघून गेले आणि त्यामुळे बाप हाय खाऊन मेला. या बातमीनी सोसायटीमध्ये तुमचं काय रेप्युटेशन होईल? बाबा, तुम्ही फिरून फिरून त्याच विषयावर काय येत आहे? कारण तुम्ही समस्या समस्या म्हणून जो इश्यू करतात ना, त्यातून हे जन्माला येतं. बाबा, शुद्ध भाषेत याला म्हातारचं म्हणतात. नाही, आमच्या भाषेत त्याला म्हातारपणाची गरज असं म्हणतात. तुम्ही त्रागा करतायत ते मी दुसरं लग्न करतो म्हणून नाही, तर हे घर तुमच्या नावावर होणार नाही म्हणून. मला एकटं पाडून जे तुम्ही इमोशनल ब्लॅकमेलिंग करत होतात ना, ते आता तुम्हाला करताही येणार नाही याची तगमग तुम्हाला लागली. ठीक आहे, मी आता सांगू शकतो की तुम्ही जा. मी माझ्या एकटेपणावर पर्याय शोधलेला आहे. उद्या हीच बाई तुमच्या पैशासाठी आणि तुमच्या संपत्तीसाठी तुमच्याशी लग्न करते हे सिद्ध झालं तर? 1 मिनिट, याचं उत्तर मी देते. हे माझं पासबुक. गेल्या 12 वर्षात माझ्या मुलानं पाठवलेला पैसा यात जमा आहे. रक्कम मोजता येते का बघ. पैशाची गरज नाहीये रे मला.
या वयात काय करायचं पैसे घेऊन? या वयात फक्त हक्काची एक सोबत हवी आणि गरज पडेल तेव्हा धरता येईल असा हात हवा. अपेक्षा एवढीच की तो हात फक्त आपल्या लेकरांचा असावा. पण लेकरच तर नालायक निघाली तर आणि दुसऱ्या कुठल्या रागावलीस? मला माहितीये तू रागवणार नाहीस, कारण माझी गरज माझ्यापेक्षा तुला जास्त ठाऊक आहे. ईश्वरा, आता तुझ्या साक्षीने मी नवीन आयुष्याचा श्री गणेशा करणार आहे. आपला सोह म्हणतो ना तसं, नवा डाव, आणि हा डाव मी नक्की जिंकेन. नक्की जिंकेन. नमस्कार मिसेस राजे. नमस्कार. कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल. मी केशव कर्णिक. ठीक आहे, या थँक्यू. बसा. तुमचा छोकरा कुठे दिसत नाहीये. सोनूच ना नाव त्याचं. हो, तू इथे नाही, मामाकडे गेले. इथे असतं तर बरं झालं असतं. नाही म्हणजे त्याच्यासाठी एक प्रेझेंट आणलं होतं. काय आहे ते? एक खेळ आहे, छान आहे. सोनूला त्याच्या मित्रांबरोबर खेळायला फार आवडेल. अहो, पण एवढा खर्च कशासाठी? मिसेस राजे, अशा गोष्टींमध्ये पैशाला नाही तर भावनेला जास्त महत्व असतं. माफ करा, पण मला अजूनही लक्षात आलं नाही की तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? हो, ते मी सांगणारच होतो तुम्हाला. तसं महत्वाचंच काम आहे तुमच्याजवळ. तुम्ही शशांकच्या ऑफिस मधले का? हा हा हा, तसं म्हटलं तरी चालेल. अच्छा अच्छा, बसा. हा, आलीच मी 5 मिनिटात. मिसेस राजे, हा? प्लीज चहा वगैरे करण्याचा त्रास घेऊ नका. हो, ते त्रास कसला? नको, प्लीज तुम्ही बसा ना. मला अशाने अवघडल्यासारखं वाटतंय हो. अच्छा, 1 मिनिट, पाणी तरी आणते. ठीक आहे. हा, घ्या. बोला. मिसेस राजे, तुम्ही मला खरंच ओळखलं नाही? अहो, ओळखलं असतं तर तसं मी तुम्हाला बोलले नसते का? नाही म्हणजे कदाचित माझ्या नावावरून वगैरे आठवत असेल तर. मिस्टर कर्णिक, तुम्हाला काय म्हणायचं ते मला अजूनही लक्षात आलेलं नाही. नाही, मी मी मुद्द्याकडे येतोच आहे. पण मिसेस राजे, तुम्ही सहकार्य दिलं तर माझं म्हणणं मी जास्तरित्या चांगल्या तऱ्हेने स्पष्ट करू शकेन. प्लीज. ओके, बोला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मिसेस राजे, तुम्ही गिरगावच्या अमृतवाडीतल्या. हं. परशुराम चिटणीस तुमचे वडील. सगळेजण त्यांना नाना म्हणायचे. हा, बोला. त्यावेळी तुम्ही B.Com फर्स्ट क्लासमध्ये नुकताच पास झाला होता. हा, ठीक आहे. त्याचवेळी तुमच्या शाळेत खालच्या मजल्यावर गुप्ते राहायचे. अण्णा गुप्ते? बरोबर. त्यांनी तुमच्यासाठी एक स्थळ आणलं होतं. कदाचित तुमचं ते पहिलं स्थळ असावं. आठवलं? नाही. ते स्थळ माझं होतं. मग त्याचं काय? माझं ते पहिलं आणि शेवटचं स्थळ. म्हणजे? नाही,
काही नाही. ओके. मिसेस राजे, आपण गप्प का बसलात? नाही, मी विचार करत होते. तुम्ही आतापर्यंत जे काही म्हणालात त्याची मी संगती लावण्याचा प्रयत्न करत होते. मिस्टर कर्णिक, पण तुम्ही अजूनही काही स्पष्ट असं बोलला नाही आहात. नाही, सांगतोच आहे. प्लीज लेट मी गॅदर माय सेल्फ. मिसेस राजे, माझी एक तुम्हाला विनंती आहे. तुम्ही माझ्या बोलण्याचा कोणताही गैरअर्थ काढू नका, प्लीज. मिस्टर कर्णिक, प्लीज कम टू द पॉइंट. मिसेस राजे, मला वाटतं तुमचा मूड आज ह्या क्षणी ठीक नाहीये. आपण नंतर बोलू. मी येतो. कर्णिक, थांबा. प्लीज बसा. पुन्हा बोलायची संधी कधीही सांगता येत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं ते आत्ताच बोललं तर फार बरं होईल. मग ते काही असो, आत्ताच. मिसेस राजे, प्लीज मला समजून घ्या. मी ते आलोय ते मला कुणीतरी भरीस घातलंय म्हणून. भरीस घातलंय? कोणी? नाही, कुणी नाही. मला माझ्या मनानेच भरीस घातलंय. मिस्टर कर्णिक, तुम्हाला जे काही बोलायचं ते प्लीज लवकर बोला. ठीक आहे. देवयानीबाई, मी जर आता तुम्हाला लग्नाची मागणी घातली तर नाही, म्हणजे तुम्हाला देव मिसेस राजे, तुम्ही रागवला. प्लीज रागवू नका. माझं म्हणणं समजून घ्या. त्यावेळी तुमचा फोटो मला दाखवण्यात आला तेव्हाच तुम्ही मला आवडून गेलात. तुमची शपथ घेऊन सांगतो, तुमचे डोळे मला विलक्षण आवडून गेले. का कुणास ठाऊक? अशा डोळ्यांच्या सहवासात राहायचं हे त्याच वेळी मनाने ठरवलं होतं. आणि जवळजवळ तुमच्या आईवडिलांचा होकारच होता. आता रीतीप्रमाणे ते 2 दिवस घेणार होते, पण 2 दिवसांनी माझं जगच पालटलं. एक निराळी दुनिया उभी राहिली माझ्या डोळ्यासमोर. मग 2 दिवसांनी तुमचा नकार आला, अगदी सरळ आणि स्पष्ट. मी खचलो, मी उद्ध्वस्त झालो. पण मी उभारलेली दुनिया शाबूत राहिली मला कायमच छळण्यासाठी. अच्छा, म्हणजे तुम्ही अविवाहित आहात तर? दुर्दैवाने तुमच्या नकारानंतर मी खचलो, उद्ध्वस्त झालो. तो पुन्हा उभाच राहू शकलो नाही. मिसेस राजे, मी समजू शकतो की हे सारं ऐकताना तुम्हाला काय वाटत असेल. मिस्टर कर्णिक, तुमची एवढी हिंमत झालीच कशी इथे येण्याची? एकदा नकार दिल्यानंतर पुन्हा मला मागणी घालायला? मिसेस राजे, शट अप नाऊ. मी तुम्हाला बोलण्याची पूर्ण संधी दिली. आता मी काय बोलते ते तुम्हाला ऐकायचंय. कर्णिक, तुम्ही आलेल्या स्थळाचा प्रथम विचार करायला हवा होता. त्याही अगोदर आपल्या कोतीचा, लायकीचा विचार करायला हवा होता. तुमच्याविषयी काय होतं? रूप नाही, पोझिशन नाही, असं तुमच्यात काय होतं की मी तुम्हाला होकार द्यावा? आणि जर मी नाही म्हटलं तर तुम्ही उद्ध्वस्त खचणं कशासाठी? तुम्ही दुखावलं असेल तर मी तुमची माफी मागतो. मागू नका, तीही मिळणार नाही माझ्याकडून. आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा आणि ही प्रेझेंट घेऊन जा जाताना. जाणारच आहे. पण आलोच आहे ते जे मनात ठरवून आलो ते सांगून जावं असं वाटतं. मिसेस राजे, मी हे प्रपोजल संपूर्ण जाणीवेने आणि जबाबदारीने तुमच्यासमोर मांडलं.
अर्थात प्रपोजल स्वीकारण्याविषयी माझा यत्किंचितही आग्रह नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. लग्नानंतर सोनूला मी माझा मुलगा म्हणून वाढवेन. तिथेच प्रेम देईन त्याला. कळली? सोनू माझा आणि शशांकचा मुलगा आहे आणि आम्हा दोघांचा म्हणूनच वाढेल. दुसऱ्या कुणाचाही नाही. समजलं? नसेल तर समजून घे. आपली लायकी ओळखायला शिक कर्णिक. खरं तर मी तुला नकार दिला तेव्हाच तू समजायला हवं होतं. तू शशांक आणि तुझी कधी तुलना करून पाहिली असतीस ना, तू तुला तुझ्या या निर्णयाची शरम वाटली असती. आणि तू माझ्या नकारानंतर लग्न केलं नाहीस हे कशावरून खरं मानायचं मी? आणि हे जर खरं असेल तुझ्या या निर्लज्ज तीव्र इच्छे पाहिजे माझा शशांक माझ्यापासून दूर गेला असेल, माझा संसार उद्ध्वस्त झाला असेल. नवी गेट लॉस चालतो माझ्या घरातून. आय एम सॉरी, पण तुमचा काहीतरी भयंकर गैरसमज होतोय. कर्णिक, मी तुला जायला सांगितलं. माझ्या भावनेवर ताबा आहे तोपर्यंत. मिसेस राजे, म्हणजे तुम्ही हा निर्णय पूर्ण विचार करून घेताय असं समजतो. मूर्ख माणसा, माझ्या सहशक्तीचा अंत पाहू नकोस. गेट आउट ॲट वन्स. आणि हे घेऊन जा जाताना. मॅडम, आपल्या भावना जपण्याच्या भरात तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा विचार केलेला नाही. तुम्हाला दोष येत नाहीये, परिस्थितीच विचित्र आहे. फॉर गॉड से कर्णिक, घरात 4 नोकर माणसं असती ना, धक्के मारून ढाकलून दिलं असतं. फरक नसता पडला, कारण मी इथे आलो तो त्याच पद्धतीने. Anyway, या सगळ्यामुळे तुम्हाला असह्य त्रास झाला याचंच दुःख मला जास्त आहे. पण एक गोष्ट मात्र मला आणि तुम्हालाही आयुष्यभर छळत राहील की तुम्ही निदान माझं म्हणणं तरी समजून घ्यायला पाहिजे. मी निघतो. हॅलो, कोण? रखमा? वैभव आहे का? नाही, दोघं बाहेर गेले. हा, मी देवी बोलते. अगं सोनू आहे का? हा, खेळायला गेलाय. बोलू ना त्याला. अगं सोनू, हा, मी मम्मी बोलते. अरे, मम्मीशी बोलणार आहे थोडं. मग का ना खेळायला? हा, मी तुला उद्या घ्यायला येते. उद्या नको? बर, परवा येईल. ठीक आहे, रविवारी येईल. हा सोनू, आपण येताना की नाही तुला सुंदरसं खेळणं घेऊया. हा, हो हो, तुझ्या आवडीचं. हा बेटा. अर्चना, तू?
अगं आज तुला भेटावं अगदी मनापासून वाटत होतं बघ. बरं झालं तू आलीस. ये ना बस. गेले 2 दिवस तुझ्या ऑफिसमध्ये फोन करते, तुझा पत्ता नाहीये. अगं थोडंसं काम होतं आणि सासूबाईंना पण बरं नव्हतं माझ्या. देवी सोनू कुठे दिसत नाही ग. सोनू मामाकडे गेलाय, येईल उद्या. अर्चना तुला कॉफी ठेवते. नको देवी, नको ग, मी घडूनच येते आता. तू बस. काय म्हणतेस, कशी आहेस? बस. बऱ्याच दिवसांनी भेटतो नाही आपण. बऱ्याच दिवसाने. आता झोप केली. थोडी गंभीर दिसतेस, काय झालं ग? खरं तर त्यासाठीच तुला गेले 2 दिवस मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अगं परवा संध्याकाळी केशव कर्णिक नावाची ग्रस्त येऊन गेली. कोण? केशव कर्णिक? नाही, तुला माहिती असायचं काही कारणच नाही. अगं मी गिरगावात राहत असताना कधीतरी आमचा संबंध आला होता. अच्छा, म्हणजे खूप अगोदरपासूनची ओळख दिसते. छे ग, ओळख वगैरे काय नाही. त्यांचं स्थळ मला सांगून आलं होतं. ऑफकोर्स मीच नकार दिला. का ग? अगं होकार देण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात. रूप नाही, पोझिशन नाही, का म्हणून मी होकार द्यायचा? अगं ठीक आहे, ते गृहस्थ येऊन गेले म्हणून एवढा का रागा देवी? तो नाही गेला, मीच त्याला जवळजवळ हकललं म्हण. एवढं काय झालं ग? अगं त्याने माझ्याकडे लग्नाचं बेशरम प्रपोजल पुन्हा म्हणलं. अच्छा, अगं पण मला त्यात तसं काही गैर वाटत नाहीये. नाही अर्चना, तू कोण आहे तुला अजूनपर्यंत माहिती नाही. चाळीतल्या त्या अण्णांनी पाहण्याचा कार्यक्रम ठरवला होता आणि म्हणे त्या कर्णिकला मला अजून विसरता येत नाही. माझा राग माझ्या ताब्यात नाही राहिला. पण मी काय करायला हवं होतं अर्चना? अगं मी नुसतं विचारते, तुझ्या नकाराबद्दल मला काहीच म्हणायचं नाही देवी. अर्चना, मला कळत नाही की त्याची एवढी हिंमत झालीच कशी. एवढा निर्लज्जपणा येतोच कुठून? कशावर होतं माझ्यामुळे लग्नाचा राहिला? आणि कोण होकार दिला अशा सामान्य माणसाला? देवी, त्याच्या प्रपोजलवर एवढी रिॲक्ट झाली? रिॲक्ट? घरात जर 4 नोकर माणसं असती ना तर धक्के मारून हाकलून दिलं असतं त्याला. कदाचित त्याच्या या हव्यासा पायीच माझा शशांक माझ्यापासून दूर गेला असेल. देवी, अगं तुझा नकार हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. त्यावर मला माझं मत तुझ्याशी कळायचं नाही. अगं पण बाकीचं बरंच काही मी ठामपणे सांगू शकते देवी. अर्चना, तू कर्णिकची बाजू घेऊन बोलतीयस. अगं बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये, पण त्यांची बाजू ऐकून घ्यायला तरी तुझी हरकत नसायला हवी ती. हे बघ, इथे बस. अगं बस इथे. आणि मी आता तुला जे काही सांगते ते ती शांतपणे ऐक. पण मला तुला एक विनंती करायची की तू लगेचच कुठलाही निष्कर्ष मात्र काढू नकोस, प्लीज. अगं कर्णिक हे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. काय? अगं अगदी समोरच्याच फ्लॅटमध्ये. वर्षापूर्वी आले असतील घरी. खरं तर त्याचे लग्न न करण्याच्या निश्चयाचं आम्हाला कोडं होतं, पण आम्ही त्याला तसं कधी विचारलं नाही ग. एकदा सहज हे आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि बोलता बोलता तुझा विषय निघाला. तुझं नाव ऐकताच अगं ते एकदम गप्पच झाली. आम्हाला तसं जरा थोडं विचित्रच वाटलं ग, पण मग आम्हीच त्यांना आग्रह धरला. मग त्यांनी तुला पाहणं, तुझा नकार, सारं काही सांगितलं देवी. एक सांगू देवी, ते तुला अजून विसरू शकले नाही. तू काहीतरी बोलतेस अर्चना. नाही देवी, खरंच. अगं माणूस एकदम सज्जन. यांनी पण त्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली होती. त्यांच्या मागही त्यांचा स्टाफ त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोलत होता. डेप्युटी मॅनेजरची पोस्ट आहे त्यांची. अगं आणि म्हणूनच आम्ही त्यांना विचारलं. म्हणजे अर्चना तू? हो मीच. अगं आणि त्यांनी तुला विचारलं, ही जर तुला चूक वाटत असेल तर त्याचा सारा दोष आमच्याकडे येतो देवी. अगं आम्हीच त्यांना बरीच पाडलं. तरी ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, नको, मला पुन्हा पुन्हा नकार नाही घ्यायचा आहे, गैरसमज होईल. देवी, मग मीच समजून घातली ग त्यांची. पण अर्चना, मला समजत नाहीये की तू ह्यात एवढा इंटरेस्ट का घेतलास. मी कधी तुला पुनर्विवाहाविषयी बोलले होते का?
देवी, म्हणून मी का माझ्या जीवाभाच्या मैत्रिणीच्या भल्याचा विचार करू नये असं आहे का? आणि का तू पुनर्विवाह करू नयेस? अगं, सोनं उद्या मोठा होईल, लग्न करेल, मग देवी तुला कोण बघेल? कुणाची साथ असेल तुला? अर्चना, मी शशांकला नाही विसरू शकत पण देवी, शशांकच्या आठवणी ह्या आज तुझ्या सोबत आहेत ना? अगं, पण आठवणीने कशी आणि किती साथ द्यायची? कित्येक उदाहरणं आहेत. तू सुशिक्षित आहेस, समजूतदार आहेस. का तू वाढत्या वयाचा आणि व्यापाचा विचार करत नाहीयेस का? मला तर ठामपणे वाटतं की तू एकदा नीट विचार करावास. अगं पण अर्चना, शशांकच्या तुलनेत देवी, अगं मला इथे कुणाची तुलना नाही करायची आहे. अगं, कर्णी काही पुढे खूप शिकले, मोठ्या पोझिशनवर गेले, चांगले प्रमोशन मिळाले त्यांना. मी काय त्यांची मध्यस्थी करत नाहीये. पण देवी, तू त्यांना ज्या पद्धतीने वागवलेस, ज्या प्रकारे तू त्यांना नकार दिलास, त्याबद्दल माझा आक्षेप आहे आणि तो कायम राहणार आहे देवी. पण अगं तू सरळ सरळ येऊन मला लग्नाचं विचारतो म्हणजे काय? अगं, मग त्यात काय काय नाही देवी? त्याने सभ्य माणसाचं प्रपोजलच मांडलं ना. अगं, मग तूही त्याला सभ्यपणे नकार देऊ शकली असतेस देवी. आणि तुलनेचं म्हणशील तर शशांकच्या तुलनेत तू दुसऱ्याला कमी लेखणं योग्य होणार नाही देवी. एक गोष्ट लक्षात ठेव, कर्णिकाने तुझ्यावर एकतर्फी का होईना पण प्रामाणिक प्रेम केलंय आणि ते त्यांनी स्वतःशी जपलंय, बोभाटा नाही केला त्याचा. आणि रूपाविषयी म्हणशील तर देवी, आयुष्याच्या जोडीदाराचा विचार करताना मनाची कुरूपता आणि सुरूपता महत्वाची असावी. असं नाही का बे वाटत तुला? हं? काय झालं? विचारत पडलीस? अर्चना, एक विचार. हो, विचार. नाही म्हणजे मला तुझे अगदी स्पष्ट उत्तर हवं. तू जर माझ्या जागी, नाही म्हणजे ह्या परिस्थितीत माझ्या जागी असतेस तर तू या प्रपोजलचा विचार केला असतास? देवी, संजयची शपथ घेऊन सांगते, अगं नक्कीच विचार केला असता ग. खरंच सांगतेस अर्चना? अगदी खरं देवी. निदान नवऱ्याची शपथ घेऊन तरी खोटं पडणार नाही यावर तरी तू विश्वास ठेवायला हवास. मला अगदी गोंधळल्यासारखं झालंय अर्चना. देवी, अगं सावकाश एकदा शांत बसून विचार कर. आजच निर्णय द्यायला पाहिजे असं काही नाहीये देवी. 8 दिवस घे, महिना घे, अगं पाहिजे तर 1 वर्ष घे, पण प्रॅक्टिकल साईडने तू विचार कर. खरं मला तर वाटलं होतं की तू जमेच्या बाजू लक्षात घेऊन योग्य तो निर्णय दिला असतास. पण जाऊ दे, जे झालं ते आता विसरायला हवं. पण लग्नाचा विचार मात्र तुला परत करायला हवा देवी. अगं, शेवटी म्हातारपणी खरी सोबत नवऱ्याचीच असते देवी. मी पुन्हा एकदा शांतपणे सारे मांडायला हवं. मी विचार कर, म्हणजे मी विचार करायला हवा असं मला वाटायला लागले ग. खरंच पण देवी, अगं मला काहीच कळत नाही. मी कर्णिकांशी अतिशय चुकीचं वागले अर्चना. मला त्यांची माफी मागायची. चल अर्चना, आपण जाऊया. देवी, अगं एवढ्या घाई गर्दीत जायची काहीच गरज नाहीये देवी. नाही, गरज आहे अर्चना. कदाचित खूप उशीर होईल. हॅलो, हा भाऊजी. हा आहे ना. थांबा. अर्चना, तुझा फोन. हॅलो, अहो मी निघत होते आता. होय, काय काय झालं? अहो कधी? हो आहे. मी निघते. हो, ठेवते.
काय झालं अर्चना? नाही ग, मला निघायला हवं देवी. अगं काय झालं? अगं त्यांना माझी खूप आठवण यायला लागली होती म्हणून त्यांनी फोन केला. अगं पण तुझ्या चेहऱ्यावर तसं दिसत नाही अर्चना. देवी प्लीज मला निघायला पाहिजे देवी. काय झालं अर्चना? मला सांगायचं नाहीये का? अगं तसं काही नाहीये, मी तुला नंतर फोन करते. घरात सर्व ठीक आहे ग, काही काय नाही. ठीक आहे अर्चना? प्लीज मला सांग, माझी शपथ आहे तुला. सांग ना. देवी हं? ऐकून खचणार तर नाहीस ना? अशी खोड्यात बोलू नकोस अर्चना. काय झालं? अगं तुझं म्हणणंच खरं ठरलं देवी. काय खूप उशीर झाला देवी. म्हणजे कर्णिक? हो. अगं काल रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी उशीखाली फक्त पत्नीच असतो. माझा कुणावर राग नाहीये म्हणून. देवी खरंच ग खूप उशीर झाला देवी.